मराठ्यांनी आरक्षणाचा गुलाल अखेर उधळलाय। 5 दिवसांच्या उपोषणानंतर अखेर मनोज जरांगे पाटलांच्या या सगळ्याच आंदोलनाला यश आलेलं आहे। यश आलंय, मात्र ते यश कितपत आलंय हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे। त्याचबरोबर ज्या सरकारची कालपर्यंतची भूमिका जर आपण पाहिली तर सरकार कुठल्याही पद्धतीने झुकायला तयार नव्हतं। ते सरकार आज अचानक कसं काय झुकलं? मनोज जरांगे पाटलांच्या 8 पैकी जवळजवळ 6 मागण्या मान्य करण्यात आल्या। या मागण्या नेमक्या कशा काय मान्य करण्यात आल्या आणि सरकारला मनोज जरांगे पाटील आणि संपूर्ण मराठा समाजापुढे नेमकं का झुकावं लागलं? या मागे नेमकं काय काय घडत होतं? पडद्यामागच्या गोष्टी काय आहेत? टेक्निकल बाबी काय आहेत? कायदेशीर बाबी काय आहेत? हे सगळंच समजून घेणार आहोत। माझ्याबरोबर ज्येष्ठ कायदेतज्ञ मिलिंद पवार सर आहेत। सर, काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा विजय मिळवला आणि याला आपण विजय म्हणू शकतो का? विजय तर म्हणू शकतो, पण हा आता विजय साजरा करतात जो तो आपल्या आपल्या पद्धतीने। पण विजय साजरा करत असताना पहिल्यांदा मनोज दादा जरांगे एक सामान्य नेतृत्व, सामान्य घरातून आलेला शेतकरी, एक मराठा समाजातला एक उदयनमुख नेता आपल्याला म्हणता येईल, अशा या नेत्याचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो। सरकार बॅकफुटला का गेलं याचा विचार आपण जर केला तर 5 दिवसापासून आंदोलन चाललं होतं। रितसर आंदोलनासाठी सरकारची परमिशन घेतली होती। परमिशन घेतल्यानंतर सरकारने ज्या ज्या सुविधा पुरवायला लागतात त्यांनी पुरवलेल्या नव्हत्या, हे सरकारच्या लक्षात आलं होतं आणि त्या न पुरवल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी घडल्या, त्याचा उहापोह बराच झाला आहे। आणि मग हे सगळं करत असताना मनोज जरांगेंचं हे 5वं आंदोलन, 6वं आंदोलन, 6 महिन्यापासून सरकारला इशारा दिला होता की आमची मागणी मान्य करण्यात आम्ही मुंबईमध्ये येणार। हा इशारा दिलेला असताना म्हणजे असं काही नव्हतं की जरांगे उठले ना आम्हाला आरक्षण द्या असं म्हटलं, असं नव्हतं। इतके दिवसाची जुनी मागणी आहे, चिघळलेला प्रश्न आहे, तर सरकारने ज्या प्रमाणात ज्या पद्धतीने त्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे होतं ते लक्ष न दिल्यामुळं मुंबईमध्ये काय परिस्थिती ओढवली संपूर्ण मुंबईने, संपूर्ण देशाने आणि महाराष्ट्राने पाहिलं। शेवटी मराठा समाजाचा विचार केला तर मराठा हा महाराष्ट्राचा काना आहे। आज मराठा समाजाचा शेतीमध्ये, सैन्यामध्ये, शैक्षणिक बाबींमध्ये आणि राजकारणामध्ये फार मोठं योगदान आहे। मराठ्यांचा फार मोठा इतिहास आहे आणि अशा मराठ्यांना झोलत ठेवलं तर काय होतं हे मुंबईमध्ये आणि अख्ख्या महाराष्ट्राने, देशाने आपण पाहिलं। ज्या दिवशी जरांगे पाटील मुंबईमध्ये आले ते येण्या अगोदर काही तास अगोदर सगळ्या आस्थापना, सगळे हॉटेल्स सगळं बंद केले। सरकारला असं वाटलं की प्यायला पाणी मिळालं नाही, जेवायला नाही मिळालं तर हे सगळे आंदोलनकारी विखुरतील, पळून जातील आणि थोडासा काहीतरी पोरशो होईल असं त्यांना वाटलं। पण त्याच्या उलटं झालं की मराठा समाजाने आपली ताकद दाखवून दिली। जेवायला मिळत नव्हतं तर अख्ख्या महाराष्ट्रामधून चटणी भाकरी तिथं पोचवली, पाण्याच्या बाटल्यांचे पाकिट तिथं पोच झाली। आणि हे सगळं पाहिल्यानंतर मग बेसिक सुविधा नसल्यामुळं मग प्लॅटफॉर्मवर झोपले, उघड्यावर आंघोळी झाल्या, उघड्यावर स्वयंपाक केला, ह्या सगळ्या गोष्टी संपूर्ण मुंबईने पाहिलं। आणि हे सगळं करूनही आवाक्यात येईना मग सरकारने मराठा आंदोलनाची, मराठा समाजाची एक प्रकारे वेगळ्या पद्धतीने बदनामी करायला सुरुवात केली। वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सोडणे, मराठा समाज कसा हिंस्र पद्धतीने वागतोय, कसा व्हायलंट झाला आहे। पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की ह्या 5 दिवसामध्ये एकही साध्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्याकडनं कुठली हिंस्र घटना घडलेली नाही, कुठला हिंसाचार घडलेला नाही। ही सगळ्यात दाद देणारी गोष्ट आहे। आणि म्हणून हे सरकारच्या कुठेतरी लक्षात आलं की एवढं सगळं होऊन यांनी संयम पाळलाय, हाताबाहेर जात नाही। सरकार कदाचित वाट बघत असेल की यांच्या हातून काहीतरी चूक घडेल, कुठेतरी जाळपोळ करतील, दगडफेक करतील, कोणाला तरी धरून मारतील, कुठलाही प्रकार घडला नाही। आणि म्हणून मराठा आंदोलकांना वेगळ्या पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, तो प्रयत्नही फेल गेला। कारण मराठा समाजातल्या काही युवकांनी स्थानिक मुंबईत राहणाऱ्या लोकांचे व्हिडिओ घेतले, महिलांचे व्हिडिओ घेतले, चालत्या लोकलमध्ये, चालत्या बसमध्ये, की ह्या आंदोलनाचा तुम्हाला काही त्रास होतोय का? अक्षरशः त्यांनी बोलून दाखवले की कुठलाही त्रास होत नाही, उलट मराठा समाजाची जी मागणी आहे त्याला न्याय द्यायला सरकारने हरकत नाही, अशा भावना व्यक्त केल्या। तोही म्हणजे सरकारचा फेल गेला। काल सुट्टी होती 1 तारखेला विशेष न्यायालय, स्पेशल हायकोर्टला बसून त्यासमोर मराठा आंदोलन कसं चुकीच्या पद्धतीने चाललंय, कसे चुकीचे व्हिडिओ हे सगळे न्यायमूर्तींना दाखवण्यात आले। न्यायमूर्तीने कुठले तरी एक पेपर, वर्तमानपत्र आणि त्या व्हिडिओची दखल घेऊन आज दुपारी 4 पर्यंत सगळं खाली करा असे आदेश दिले। आज परत त्यावर सुनावणी झाली।
मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय त्यांच्यासमोर झालं आणि आरती साठे मॅडम त्यांच्यासमोर सुनावणी झाली. सकाळी 1 वाजता सुनावणीच्या दरम्यान त्यांनी दुपारी 2:40 मला हे सगळं मुंबई खाली व्हायला पाहिजे असे आदेश दिले. नाही म्हटलं तरी पोलिसांवर प्रेशर येतं, पण याचा बारकाईने अभ्यास केला तर शेवटी पोलीस हे सगळे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असतात. गृह मंत्रालयाच्या आदेशाशिवाय कुठलं होऊ शकत नाही आणि म्हणून स्वतः देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. आता मराठा आंदोलन जर चिरडून टाकायचं असेल तर पोलीस कारवाईशिवाय पर्याय नव्हता. पोलीस कारवाई केली असती तर मोठा आगडोम पसरला असता, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही त्या गोष्टी घडल्या असत्या. हे सरकारला कुठेतरी लक्षात आलं. म्हणजे थोडक्यात येणं केनं प्रकारे आंदोलन मोडून काढायचं, मराठा समाजाला आंदोलनाला बदनाम करायचं, हा डाव आखून पाहिला. होत नाही. न्यायालयात गेले, न्यायालयाने आदेश देऊन देखील काही होईना. हे सगळं कुठेतरी लक्षात आलं आणि मला असं वाटतं की सरकारचे कोणीतरी सल्लागार असावेत. जे कोणी सल्लागार असतील त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की तुम्ही असं दाबून त्यांना आंदोलन मोडू शकत नाही. त्यांच्या मागण्या मान्य करा. हा सल्ला कोणीतरी चांगल्या सल्लागारांनी दिला असावा. सरकारला तो पटला आणि म्हणून GR निघून आत्ता कुठंतरी अगदीच मराठा समाजाला काहीच नव्हतं ते GRच्या माध्यमातून काही ना काही निश्चित पदरात पडेल ही एक वकील म्हणून मला आशा आहे. सर, जेव्हा आपण या सगळ्याबद्दल बोलतोय तेव्हा आपण जर सकाळी पाहिलं तर काल एक नोटीस देण्यात आली होती. सकाळीपासून पण त्या नोटिशीवरती प्रचंड चर्चा झाली. मनोज जरांगे पाटलांनी या नोटिसीला सही करायला सुद्धा नकार दिला होता. ही नोटीस नाकारली होती. कोर्टाची नोटीस होती. या नोटिसीमध्ये सुद्धा जसं तुम्ही सांगितलं की 3 पर्यंत मुंबई खाली करायला सांगितलेली होती. त्याचबरोबर रस्त्यावरती चूल मांडणं असेल किंवा आंघोळी करणं असेल या सगळ्यावरून सुनावण्यात आलेलं होतं. असं बरंच काही घडलेलं होतं. कोर्टाच्या वतीने कुठेतरी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय का असं वाटत असतानाच मग उपसमिती संपूर्ण दाखल झाली त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी हे आंदोलन अक्षरशः संपलं. म्हणजे विजय मिळाला. वाटत नव्हतं खरं तर असं होईल, मात्र अचानक असं का झालं असं वाटतं? नाही, कसं आहे, आता शेवटी न्यायालयात प्रकरण गेलं. आज न्यायालयासमोर प्रकरण गेल्यानंतर संबंधित न्यायमूर्तींना पिटिशनर जे अर्जदार असतात ते म्हणजे थोडक्यात जरांगे पाटील, सरकार, आम जनता, मीडिया सगळ्यांचंच बघावं लागतं की शांततेचा भंग व्हायला नको, घटना बाह्य कुठले काय व्हायला नको. असं जर होत असेल आणि सरकारच्या वतीने किंवा कोणाची तक्रार न्यायालयात गेली तर न्यायालयाला त्याची दखल घ्यावी लागते. कालच्या सुनावणीमध्ये मी स्वतः लाईव्ह सगळं ते पाहिलं तर त्या सुनावणीमध्ये कुठंतरी मराठा समाजाने फार मोठ्या चुका केल्यात, फार मोठे गुन्हे केलेत अशा प्रकारचं युक्तिवाद न्यायालयासमोर मांडण्यात आला. कुठले तरी व्हिडिओ न्यायालयाला दाखवण्यात आले, वर्तमानपत्राच्या बातम्या न्यायालयापुढे दाखवल्या आणि न्यायालयाला वाटलं की हे फार सिरियस आहे. एखादा व्हिडिओ बघून किंवा बातमी वाचून कोणालाही ते गंभीर वाटणार आणि म्हणून त्याची न्यायालयाने दखल घेतली. पण जेव्हा सरकारच्या लक्षात आलं की न्यायालयाने दखल घेतली पण न्यायालयाने सांगितलं की तुम्ही हे दुपारी उद्या 4च्या खाली करा, सरकारला लक्षात आलं हे खाली करणं एवढं सोपं नाही. कारण खाली करायचं म्हणजे आंदोलन चिरडून टाकायचं आणि हे जर करायला गेले असते तर कधी न घडवतं हिंसाचार बराचसा मोठ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडल्या असत्या आणि कदाचित हे सरकारला नको असेल आणि म्हणून सरकारने हे टाळलं असावं असं एक मला वकील म्हणून वाटतं. सर, या सगळ्याच्या नंतर जेव्हा GR सुद्धा आला, आता हैदराबाद गॅझेटियरचा जो काही GR होता तो GR सुद्धा आता समोर आलेला आहे, सरकारने दिलाय सुद्धा, उपोषण सुद्धा मागे घेण्यात आलंय. मात्र या सगळ्यानंतर असं देखील म्हटलं जात आहे की काही अंशी फसवणूक झाली आहे का, किंवा ज्या महत्वाच्या मागण्या होत्या, सगळे सोयरेंचा मुद्दा असेल तो अजून पेंडिंग आहे, त्याचबरोबर सातारा आणि औंध गॅजेटचा विषय असेल तो सुद्धा अजून पेंडिंगला आहे. त्यामुळे युद्धात जिंकणारे मराठे नेहमी तहात हरतात असं म्हटलं जातं. तर सरकारबरोबरचा हा जो काही तह आहे या तहामध्ये मनोज जरांगे पाटील हे जिंकले की हरले, तुम्हाला काय वाटतं? नाही, मुळात मनोज जरांगेंची मागणी जर पाहिली तर हैदराबादचं गॅझेटियर आणि साताराचं गॅझेट हे मान्य करा ही मुळातच बेसिक मागणी होती. मग ती जर मागणी असेल आणि त्या पद्धतीचा GR निघाला असेल तर विजय झाला असंच म्हणायला पाहिजे. आपण GRचं अवलोकन केलं तर शेवटी ते कसं टेक्निकल बाबीत क्लिष्ट बाबी असतात, बारीक बारीक शब्दाचा वेगळा अर्थ निघतो, जेणे त्याने आपल्या पद्धतीने अर्थ काढायचा असतो. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की मराठा समाजाला आत्तापर्यंत कुठलाही GR कुठलाही कायदाच नव्हता. ॲटलिस्ट या आंदोलनामुळं GR तर निघाला. GR म्हणजे शेवटी तो अध्यादेश आहे. आज तो GR खाली तलाठी, तहसीलदार, कलेक्टर त्या लेवलपर्यंत पोहोचणार आणि त्याची अंमलबजावणी होणार. ज्या मराठ्यांच्याकडं कुणबी सर्टिफिकेट नव्हतं पण त्यांच्याकडे काय पुरावे आहेत हे जेव्हा सादर केले जातील, कुणबी म्हणजेच मराठा म्हणजेच हैदराबाद गॅझेटियरनुसार ज्यांची नोंद झालेली आहे किंवा नोंदही नाही पण मराठा आहे, पण त्यांनी जर सिद्ध केलं कुणबी, तर कुणबी प्रमाणपत्र त्यांना मिळायला अडचण येणार नाही आणि कुणबी हा ऑलरेडी OBC मध्येच ट्रीट केलेला आहे.
त्यामुळे ओबीसी प्रवर्गामध्ये आता ह्या स्टेजला मराठा समाज गेला असं म्हणायला हरकत नाही. राहिला दुसरा प्रश्न सरसकट. आता सरसकटचा विषय मला वाटतं मागाशी स्वतः शिवेंद्रराजे भोसले बाबा महाराज त्यांना असं स्वतः जरांगेंनी सांगितलं की त्यांचा शब्द घेऊन त्यांनी सांगितले की थोड्या किचकट बाबी आहेत, आम्हाला एक 15 दिवस लागतील. तर मनोज जरांगे म्हणले 15 दिवसाऐवजी महिना घ्या, पण पॉझिटिव्हली काढा. आणि शेवटी शिवेंद्रराजे ही सुद्धा एक गादी आहे आणि त्या गादीला मान देऊन मनोज जरांगेने त्यांच्या शब्दाला किंमत दिली. 1 महिन्यामध्ये तोही जी आर निघेल आणि असं जास्त जसे जी आर निघतील 100% त्यामध्ये मराठा समाजाचा फायदाच होणार आहे. अगदीच काहीच नव्हतं, निदान काहीतरी पदारात पडलं. आता भविष्यात कोणी फसवलं काय केलं हळूहळू बाबी येतील. हे सगळं ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे सगळं हाईड अँड सीक असं त्यात काही नाहीये. जे काय असेल ते ओपन सगळं समाजासमोर येईल ते. सर, आपण जर पाहिलं तर तुम्ही सुद्धा या सगळ्या लढ्याचे साक्षीदार, कायदेतज्ञ म्हणून इतके दिवस राहिलेले आहात. जवळपास 40-45 वर्षांपासूनचा हा संपूर्ण लढा होता आणि आता 45 वर्षांनंतर यामध्ये विजय मिळताना पाहायला मिळतोय. मनोज जरांगे पाटील म्हणजे आधीपासून खरं तर अनेक नेते या सगळ्यामध्ये हा लढा पुढे चालवत होते. ज्यांनी सुरू केला त्यांना साहेबांपासून आतापर्यंत अनेकांनी हा लढा पुढे चालू ठेवला. मात्र मनोज जरांगे पाटील हे नेमके कुठे जिंकले? त्यांची कुठली खेळी होती किंवा कुठली मूव होती जी खूप स्मार्ट वाटली की त्याच्यामुळे आता विजय मिळवणं हे शक्य झालं? आता कसं आहे की आरक्षणाचा विषय तुम्ही सांगितले की फार जुना आहे. बरोबर आहे, विषय जुना आहे. सरकारला हे माहिती होतं 2021ला आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टने रद्द केला आहे. 1992च्या निकालानुसार 50% कॅप लागू आहे, म्हणजे तुम्हाला संविधान लागू आहे. 50% क्रॉस करून गेले की टिकणार नव्हतं. परत आरक्षण टिकलं नाही की सगळा रोष परत सरकारवर होतोय. म्हणजे यामधनं आजच्या तारखेला किंवा ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला फक्त ओबीसी मधून जर आरक्षण मिळालं तर टिकू शकतं. हे मनोज जरांगेने कुठेतरी हेरलं की आपण जर आम्हाला वेगळंच आरक्षण द्या आणि 50%च्या वर तुम्ही तुमचं बघा, घटना बदल करा, वॉटेवर ह्या डिमांड केल्या तर टिकणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणून त्यांनी एकदम अतिशय अभ्यासपूर्ण रास्त मागणी केली की आम्हाला ओबीसीच्या कोट्यामध्ये द्या. मग कसं वाचवायचं काय तुम्ही वाचवा. ओबीसीच्या कोट्यामध्ये दिलं की 50%ची मर्यादा क्रॉस होत नाही आणि टिकणारं आरक्षण मिळेल. शेवटी ओबीसी मध्ये आता गेल्यामुळे टिकणारं आरक्षण असेल आणि भविष्यातही ते टिकेल आणि त्याचा फायदा होईल असं एक वकील म्हणून मला वाटतं. सर, जसं तुम्ही आता म्हटलात की मराठा समाज आता कुणबी ओबीसी ज्याला आपण म्हणतो ओबीसीचा प्रवर्ग त्याच्यात गेला असं आपण आता तरी म्हणू शकतो. मग जर असं आपल्याला म्हणायचं असेल तर दुसरीकडे हा सुद्धा मुद्दा तितकाच महत्वाचा आहे की आता ओबीसी आरक्षणाचं काय, ओबीसी नेत्यांचं काय, त्या समाजाचं काय, हा सुद्धा एक प्रश्न महत्वाचा वाटतो. त्यामुळे या सगळ्यावरती ओबीसींकडून कुठेतरी रोष व्यक्त होऊन याला चॅलेंज केलं जाऊ शकतं. आणि आता कसं आहे की ओबीसी मुळात ओबीसी काय कुठली जात नाही. घटनेनुसार फक्त SC NT आणि BC या प्रकारचे आरक्षण आहेत आणि ओबीसी हा प्रवर्ग आहे. ओबीसी ह्या प्रवर्गामध्ये जवळपास मला वाटतं 350 जाती त्यामध्ये इन्क्लूड आहेत आणि प्रत्येकाला छोटे छोटे टक्केवारीने आरक्षण दिलेलं आहे. आता ओबीसी समाजातला मी जातीचा उल्लेख करत नाही. काही जातींचं जर आपण पाहिलं, जसं मराठा समाज आर्थिक मागासलेपण, सामाजिक मागासलेपण, शैक्षणिक मागासलेपणा हा सिद्ध करण्यासाठी आतापर्यंत 3 अहवाल सरकारच्या पटलावर आहेत. तसं ओबीसी कॅटेगरीमध्ये आत्ताही काही जाती आहेत की त्यांचं आजपर्यंत कुठलंही सर्वेक्षण झालेलं नाही. तसा रिपोर्ट पटलावर नाही. फक्त एका ओळीची अध्यादेश निघाला आणि संबंधित जात ही ओबीसी मध्ये इन्सर्ट केली गेली. ही देखील फॅक्ट आहे. काय मी सांगतो असं नाही, दॅट इज ऑन रेकॉर्ड. ते रेकॉर्डवर आहे सगळं. म्हणून ओबीसी समाज हा काय कुठली जात नाही, तो प्रवर्ग आहे. ओबीसीचा विचार केला तर त्याच प्रवर्गामध्ये कुणबी हा देखील त्या ओबीसी मध्ये पहिल्यापासून होताच. मग आता आजपासून जे मराठ्यांच्या समोर कुणबी आहे, ज्या मराठी कुणबी म्हणून सिद्ध करू शकला त्याला ऑटोमॅटिक ओबीसीचं प्रमाणपत्र मिळणार आहे. आणि जे ओबीसीला आरक्षणाद्वारे जे बेनिफिट्स मिळतात ते मराठा समाजालाही ह्या प्रवर्गामुळे, ह्या आरक्षणामुळे मिळणार आहेत. सर, या सगळ्याच्या नंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की गुणरत्न सदावर्ते या सगळ्या केसमध्ये पहिल्यापासून आपल्याला ऍक्टिव्ह असलेले पाहायला मिळाले. म्हणजे यातल्या कायदेशीर बाबी तुम्हाला जास्त माहिती असतील. या सगळ्यामध्ये आता सुद्धा गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून पुढे एखादी खेळी खेळली जाऊ शकते असं वाटतं? नाही, आता शेवटी सरकारला आता जी काही अडचण निर्माण झाली त्याच्यामध्ये सदावर्तेंचा मोठा हात आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण सरकारच्या वतीने ते कसं भांडत असतात, ठराविक नेत्यांची कशी बाजू घेतात, म्हणून त्यांना ह्या स्टेजला वकील म्हणून ते अपिअर झाले. सनद आहे आणि वकील आहे म्हणून अपिअर होणं वेगळं. आज आम्ही सुद्धा प्रॅक्टिस करतो, पण आम्ही कुठल्या पक्षाला, कुठल्या संघटनेला, कुठल्या बांधील नाही. जे कायद्यामध्ये बसतं वकील म्हणून आपल्याला जे वाटतं ती बाजू मांडणं आपलं वकील म्हणून काम आहे. पण एखाद्या पक्षाची बाजू घेऊन करणं हे कुठंतरी सदावर्ते करतात. सदावर्तेंचं न्यायालयासमोरचं वर्तन आणि माध्यमाच्या समोरचं वर्तन जर पाहिलं
तर त्यांना वकील तरी कसं म्हणावं हा कधी कधी प्रश्न पडतो. अतिशय आता शेवटी कुठलाही साधा व्यक्ती असला तर प्रत्येकाला फॉलोवर आहेत. एखादा जेलमधला गुन्हेगार जरी सुटला तर त्याचे 50-100 कार्यकर्ते त्याला घ्यायला जातात, स्वागत करतात. आपण अनेक वेळा बघतो. आज तुम्ही या जरांगे सारखे जे व्यक्ती आहे, जे निष्पाप एक शेतकरी घरातला साधा माणूस मराठा समाज जागृत करून मराठा समाजासाठी निस्वार्थपणे जे काही त्यांनी कार्य केलं म्हणजे कुठेतरी त्यांची ताकद आहे. पण त्या जरांग्यांना हे जरांग्या तू गावाला जा, अरे तुरे बोलणं म्हणजे कुठेतरी त्या भावना दुखवायचं काम तेही करतात आणि वकील म्हणून त्यांना ते शोभत नाही असं मला हे वाटतं. सर, शेवटचा प्रश्न आहे, या सगळ्याच्या नंतर कायदेशीर दृष्टिकोनातून आणखी काही करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं का? हे आरक्षण किंवा आताची जी काही भूमिका सरकारने मांडलेली आहे, GR काढलेला आहे, त्यावरती ठाम राहण्यासाठी किंवा भविष्यात याला आणखीन काही चॅलेंजेस येऊ नये, अडचणी येऊ नये, यासाठी कायदेशीर दृष्टिकोनातून काय करणं नाही. आता यामध्ये कसं आहे, ओबीसी प्रवर्गातले लोक अडथळा आणू शकतात की तुम्ही यांना याच्यामध्ये घेऊ नका, सरकारने हा GRच इलिगल काढलाय, याचा सर्व्हेच केला नाही, अशा प्रकारच्या अनेक ऑब्जेक्शन्स येऊ शकतात. पण आता GR काढल्यानंतर तो एक मराठा समाजाकडे ठोस पुरावा निर्माण झाला. आतापर्यंत हैदराबाद लागू करा, सातारचं गॅझेट लागू करा, पण आता गव्हर्नमेंटचा GR निघाला म्हणजे घटनात्मक त्याला पॉवर आहे आणि ती घटनात्मक पॉवर आज मराठा समाजाकरता एक मोठा पुरावा म्हणून हातामध्ये आला आहे आणि त्याचा वेळोवेळी आता भविष्यात कसा वापर करायचा ते वेळ येईल तसं ते वापर त्याचा होईल. नक्कीच. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. जसं सरांनी सांगितलं की जरी आतापर्यंत अनेक आंदोलनं झाली, अनेक वर्षांपासूनचा, अनेक दशकांचा खरं तर हा सगळा लढा होता आणि हा लढा आता कुठेतरी विजयी रथावरती चढलेला पाहायला मिळतोय. विजयी मार्ग कुठेतरी या सगळ्याच लढ्याला मिळालेला आहे. त्यामुळे गुलाल तर अर्थातच उधळलेला आहे. आत्तापर्यंत ज्या GR विषयीची इतकी बोलणी केली जात होती, मागणी केली जात होती, तो GR आता अर्थातच समोर आलाय. त्यामुळे या GRच्या नंतर नेमके कसे कसे बदल होतात किंवा मराठा आरक्षणाच्या बाबतीतल्या ज्या काही टेक्निकल बाबी आहेत, या टेक्निकल बाबी सगळ्या पूर्ण करून प्रत्यक्षात आरक्षणाचा फायदा कसा कसा मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर सातारा आणि औंधचं जे गॅजेट आहे त्याच्या बाबतीतला 15 दिवसात निर्णय येणार आहे, तो निर्णय सुद्धा येतो का? आणि दुसरीकडे जी काही हरकतींवरती सांगण्यात आलंय की सगळे सोयरेंवरती ज्या हरकती आल्यात त्याची छाननी होणार आहे आणि त्यासाठी 2 महिन्यांचा वेळ मागून घेतलाय सरकारने. हे सगळं झाल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटलांच्या आतापर्यंत ज्या 6 मागण्या मान्य झाल्या, त्यानंतर या उरलेल्या ज्या 2 मागण्या त्या 8ही मागण्या मान्य होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास तरी मराठ्यांनी गुलाल उधळलाय हे मात्र नक्की. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.